Hello friends, this is video number 2 based on states of matter. I have told that the types of intermolecular interactions is one of the very important aspect for the 12th point of view. So in the first video we have already studied the two types, that is dipole-dipole interactions and ion-dipole interactions. The third type of intermolecular interaction is the dipole-induced dipole interaction. So in this video we will study the remaining three types of intermolecular interactions. So that is first one, dipole-induced dipole interaction. Then second one, London forces or London dispersion forces, and finally the hydrogen bonding. So see, dipole induced dipole interaction definition: the forces of attraction existing between polar and non-polar molecules are called dipole induced dipole interactions. पहा, आपण डायपोल इंटरॅक्शन्स पाहिल्या ज्या की आपल्याला पोलार मॉलिक्युल्समध्ये आढळून येतात, जसं की आपण HClचं उदाहरण सविस्तर पाहिलेलं आहे. परंतु हा जो प्रकार आहे यामध्ये डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन्स आहेत आणि म्हणून सो these interactions are observed when the bonds are formed between a polar and a non-polar molecule. पहा, जेव्हा पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्युल्स मध्ये, तर याच्यामध्ये काय होतं पहा, पोलार मॉलिक्यूल जो आहे तो नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये डायपोल इंड्यूस करतो आणि म्हणून याला डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन्स असं म्हटलेलं आहे. पहा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्टिंग बिटवीन पोलार अँड नॉन पोलार मॉलिक्युल्स आर कॉल्ड डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन्स. नाउ सी द एक्सप्लेनेशन. व्हेन पोलार मॉलिक्यूल लाईक H2, पहा आपल्याला माहिती आहे आता H2 असेल, अमोनिया असेल, हे पोलार मॉलिक्युल्स आहेत. पोलार मॉलिक्युल्स, that is a covalent bond is formed between two dissimilar atoms. So one of the atom from them is more electronegative, right? And non-polar molecules like benzene. Now see, look at this. So these are the polar molecules: water, ammonia. Benzene C6H6 is a non-polar molecule. So when polar molecule, one of the polar molecule and one non-polar molecule approaches each other, the polar molecules induce dipole in the non-polar molecules. Hence, temporary dipoles are formed by shifting of electron clouds in non-polar molecules. आहे, जसं आपण डायपोल इंटरॅक्शन्स मध्ये पाहिलं होतं की परमनंट डायपोल त्या ठिकाणी तयार होतो, परंतु इथे जे आहे ते एक पोलार मॉलिक्यूल जो आहे, तर बेंझिन सारख्या नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये पहा काय करतो, टेम्पररी डायपोल इंड्यूस करतो. ओके, फॉर एक्झाम्पल अमोनिया इज पोलार अँड हॅज परमनंट डायपोल मोमेंट, while benzene is non-polar and has zero dipole moment. The force of attraction develops like this. Look at this example. Now see here. पहा, है अमोनिया आहे, नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. ओके, तर जेव्हा आता या ठिकाणी एक आता हा पोलार मॉलिक्यूल when approaches to another non-polar molecule, बेंझिन पहा हा नॉन पोलार आहे, यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते म्हणजे वेन पाहता अमोनिया आणि बेंझिन हे जे सोल्युशन्स आपण जेव्हा मिक्स करू, है वेन अमोनिया इज डिझॉल्व्ड इन बेंझिन, व्हॉट टाइप ऑफ रिएक्शन और व्हॉट टाइप ऑफ इंटरॅक्शन ऑकर्स देअर. तर या ठिकाणी आता हा जो अमोनिया आहे आणि हा बेंझिन आहे, यांना जे एकत्रित बांधून ठेवतं या दोन मॉलिक्युल्सला, पहा एक पोलार मॉलिक्यूल आणि दुसरा नॉन पोलार मॉलिक्यूल, स्पेशली इन केस ऑफ लिक्विड स्ट्रक्चर्स. तर इथे ही जी इंटरॅक्शन आहे हिला डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन म्हणतात. काय होतं पहा, बेंझिन मॉलिक्यूल नॉन पोलार आहे,
परंतु बेन्झिनमध्ये अशा पद्धतीनं टेम्पररीली एक पॉझिटिव्ह एंड आणि दुसरं निगेटिव्ह एंड तयार होतं विदिन द बेन्झिन. कशामुळं? ड्यू टू द इंट्रॅक्शन्स ऑफ दिस अमोनिया पोलार मॉलिक्यूल. आणि अशा पद्धतीने इथे डायपोल इंड्युस्ड डायपोल इंट्रॅक्शन तयार होते आणि या ठिकाणी हा बॉन्ड किंवा दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्टिंग बिटवीन पोलार अँड नॉन पोलार मॉलिक्यूल याला आपण डायपोल इंड्युस्ड डायपोल इंट्रॅक्शन म्हणतो. ओके, देन सी लंडन or dispersion forces, or this is also called as London dispersion forces. So this is nothing but one type of a weak van der Waals force. See here definition. It is the weakest intermolecular force that develops due to interaction between two non-polar molecules. This is also called as van der Waals force. Now see London dispersion forces. So these are observed in case of non-polar molecules. Okay. For example, benzene has zero dipole moment and experience no dipole forces. आताच आपण पाहिलं. Yet exists in liquid state. आता बेन्झिन आपल्याला माहिती आहे लिक्विड स्टेट मध्ये असतो, तर तो कसा असतो लिक्विड स्टेट मध्ये? नाउ सी विदिन द बेन्झिन पहा बेन्झिन मध्ये कुठल्या प्रकारची बॉन्डिंग असते. इन केस ऑफ नॉन पोलार मॉलिक्युल्स अँड इनर्ट गॅसेस ओनली डिस्पर्शन फोर्सेस एक्झिस्ट. पाहता नॉन पोलार मॉलिक्युल्स असतील बेन्झिन सारखे आहे किंवा मग इनर्ट नोबल गॅसेस असतील हायड्रोजन हेलियम निऑन आर्गॉन आहे, तर यांच्यामध्ये ओनली नॉन पोलार ओनली लंडन डिस्पर्शन फोर्सेस और वीक van der Waals फोर्सेस आर प्रेझेंट. यांच्यामध्ये पाहता लिक्विडचं स्ट्रक्चर असेल बेन्झिन लिक्विड आहे किंवा नोबल गॅसेसमध्ये यांच्यामध्ये फक्त हे फोर्सेस असतात, लंडन किंवा डिस्पर्शन फोर्सेस असतात जे की अतिशय वीक आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मॉलिक्युल्स सच एज O2, CO2, N2, हॅलोजिन्स, मिथेन गॅस, हिलियम अँड अदर नोबल गॅसेस शो van der Waals फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. पहा जसं मी आता तुम्हाला सांगितलं हे महत्वाचं आहे. आता नॉन पोलार मॉलिक्युल्स असतील बेन्झिन सारखे किंवा मग नोबल गॅसेस असतील यांच्यामध्ये फक्त डिस्पर्शन फोर्सेस असतात. ओके, आणि आता हे काही एक्झाम्पल्स पहा. आता O2 असेल, CO2 असेल, N2 असेल, हॅलोजिन्स असतील, मिथेन गॅस, हेलियम अँड अदर नोबल गॅसेस शो van der Waals फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन यांच्यामध्ये आढळून येतात. इन जनरल ऑल ॲटम्स अँड मॉलिक्युल्स एक्सपिरियन्स डिस्पर्शन फोर्स अलॉंग विथ अदर फोर्सेस. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. पहा ऑल अदर ॲटम्स अँड मॉलिक्युल्स लंडन डिस्पर्शन फोर्सेस जे आहेत सर्व ॲटम्स आणि सर्व मॉलिक्युल्समध्ये असतात विथ अदर फोर्सेस. वेगवेगळ्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत दुसऱ्या आपण आताच पाहिलेल्या आहेत त्याच्यापैकी, परंतु फक्त हे असे काही जे आता बेन्झिन सारखे नॉन पोलार आणि नोबल गॅसेस यांच्यामध्ये फक्त डिस्पर्शन फोर्सेस असतात. आणि आता हे डिस्पर्शन फोर्सेस तसं पाहिलं तर सर्वच ॲटम्स आणि सर्वच मॉलिक्युल्समध्ये असतात, परंतु त्यांच्यामध्ये दुसरे सुद्धा फोर्सेस असतात. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. देन सी एक्सप्लेनेशन ऑफ दिस. These forces are produced due to motion of electrons. Now see how these forces are formed. London forces, dispersion forces. These forces are produced due to motion of electrons. Okay, due to the delocalization of electrons. Okay, at any given instant of time, the electron distribution in an atom may be asymmetrical, giving an atom short-lived dipole moment. This momentary dipole on one atom can affect the electron distribution of neighboring atoms and induce momentary dipole in them. As a result, weak attractive forces develops. Let us consider the example of the helium. आता पहा काय होतं याच्यामध्ये. पहा आता हिलियम आहे, आपल्याला माहिती आहे हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 आहे. तर हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत तर हे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंट ला काय होतं माहिती आहे का. सो दिस इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इज असिमेट्रिकल वन. पहा दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच साईडला अशा पद्धतीने येतात हे पहा. आणि इव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन He. आणि मग याचा परिणाम काय होतो पहा. तर व्हेन सच टाईप ऑफ दी अनइव्हन डिस्ट्रीब्युशन याच्यामुळं काय होतं है ना, एक एंड जे आहे हे निगेटिव्ह होतं हिलियमचं आणि दुसरं एंड आहे हे पार्शियल पॉझिटिव्ह होतं. इथे ॲरोनी पुढं दाखवलं पहा. इन्स्टेनियस डायपोल मुवमेंट किंवा टेम्पररीली डायपोल मुवमेंट या ठिकाणी मोमेंटरी डायपोल मुवमेंट म्हणतात याला. त्या क्षणापुरतं तयार होतं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आणि मग
जेव्हा हा हेलियम दुसऱ्या हेलियमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तर याचा जे काही डायपोल आहे तो काय करतो, याचा इफेक्ट जो आहे ना, याचा या दुसऱ्या हेलियमच्या इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशनवरती होतो. पहा, दुसऱ्या हेलियम ॲटमच्या आहे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशनवरती याचा परिणाम होतो. इंड्युस्ड डायपोल ऑन नेबरिंग एच हे याच्यामध्ये डायपोल तयार करतो हा हेलियम. आणि ह्या अशा प्रकारच्या इंटरॅक्शनमुळे मग कपा इथे काय होतं, नाऊ दिस टू नोबल गॅसेस किंवा आपण ज्याला म्हणतो इनर्ट गॅसेस किंवा हे ॲटम्स आहे किंवा आपण मॉलिक्युल्स म्हणतो, हेलियमचे ॲटम्स किंवा तेच मॉलिक्युल्स आहेत. तर मग यांच्यामध्ये जे फोर्स तयार होतं या दोन्हीमध्ये, आता इथे हे लंडन किंवा डिस्पर्शन फोर्स असतं. सो दिस इज द व्हेरी वीक फोर्स, लंडन डिस्पर्शन फोर्सेस, और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द वंडरवॉल्स फोर्सेस. दिस आर व्हेरी वीक है ना, यांना बांधून ठेवणारे, एकत्रित ठेवणारे. पहा, हेलियम आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे तो गॅसियस स्टेटमध्ये राहतो, कारण हे फोर्सेस फार वीक असतात. सो दॅट इज रिगार्डिंग टू द लंडन और डिस्पर्शन forces. Okay, then see in this case, so this polarizability is the one of the aspect. Now see, what is this? It is the property of atoms, the ability to form momentary dipoles. That means the ability of another molecule to become polar by redistributing its electrons is known as polarizability of atom or molecule. आहे, आता जसं आपण हेलियम मध्ये पाहिलं आहे, तर काय होतं, this is the property of an atom, the ability to form momentary dipoles. That means the ability of another molecule to become polar by redistributing its electrons is known as polarizability. आता ही polarizability काय आहे, जसं की एक हेलियम ॲटम आहे, त्याच्यातलं जे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आहे हे अनइक्वल असिमेट्रिकल झाल्यामुळे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एंड्स तयार होतात. आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जो दुसरा हेलियम ॲटम येतो त्याचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन हे जे आहे रिडिस्ट्रीब्यूट होतं किंवा परत वेगळ्या पद्धतीने ते डिस्टोर होतं. आणि त्याचा परिणाम म्हणून पोलॅरायझेबिलिटी त्याच्यामध्ये तयार होते किंवा टेम्पररी डायपोल तयार होतं. पहा, पोलरायझेशन हे टेम्पररी होतं फार वेळ मुवमेंट, किंवा यालाच मोमेंटरी डायपोल म्हणतात, यालाच पोलरायझेबिलिटी म्हणतात. द स्ट्रेंथ ऑफ लंडन फोर्सेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर साइज. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. पहा, स्ट्रेंथ ऑफ लंडन फोर्सेस, मॉलिक्युलर साइज वाढली, मॉलिक्युल मोठा तर स्ट्रेंथ वाढते हे लक्षात घेतलं पाहिजे. मॉलिक्युलर मास वाढलं तर स्ट्रेंथ वाढते हे लक्षात घेतलं पाहिजे. अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन अन ॲटम ऑर मॉलिक्युल, इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की त्याच्यासोबत काय होतं, परत स्ट्रेंथ वाढते लंडन फोर्सेसची, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. लंडन डिस्पर्शन फोर्सेस आर स्ट्रॉंगर इन लॉंग चेन ऑफ ॲटम्स वेअर मॉलिक्युल्स आर नॉट कॉम्पॅक्ट. आहे एवढंच नाही, पहा मुद्दा लक्षात येतो का, स्ट्रेंथ लंडन फोर्सेसची कशावरती अवलंबून आहे, मॉलिक्युलर मास वाढलं, मॉलिक्युलर साईज वाढली, इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. एवढंच नाही, लंडन डिस्पर्शन फोर्सेस आर स्ट्रॉंगर इन लॉंग चेन ऑफ ॲटम्स वेअर मॉलिक्युल्स आर नॉट कॉम्पॅक्ट. आणि याचा परिणाम म्हणून पहा, therefore boiling point of n-pentane is higher than that of the neopentane. You might be know the structure. So the n-pentane and neopentane. So in this case, the structures, these are the pentane. In case of pentane, now see the molecular formula is same there, or molecular mass is same there. Molecular mass is same there, but pentane possesses these two different forms, structures, n-pentane and neopentane. So in this case, look at the structures. See here, n-pentane, the long chain structure is there compared to neopentane. Neopentane is compact structure. आणि म्हणून पहा, या चेन लॉंग झाल्यामुळे या ठिकाणी लंडन डिस्पर्शन फोर्सेस जे असतात इन केस ऑफ n-pentane, सो दीज आर स्ट्रॉंगर कम्पेअर टू द neopentane. आणि म्हणून बॉइलिंग पॉईंट ऑफ n-pentane इज हायर दॅन दॅट ऑफ द neopentane. ही एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. द लास्ट वन, हायड्रोजन बॉन्डिंग. नाव सी, so this is one of the important intermolecular interaction. Now see, what is the hydrogen bonding?
the electrostatic force of attraction between positively polarized hydrogen atom of one molecule and a highly electronegative atom of other molecule is called as hydrogen bond. The electrostatic force of attraction between what? Positively charged hydrogen atom of one molecule and a highly electronegative atom of other molecule is called as hydrogen bond. काय होतं है ना, हायड्रोजन बॉन्डिंग कुठे दिसते है. नाउ से एक्सप्लेनेशन. ए हायड्रोजन बॉन्ड इज a special type of dipole-dipole interaction which occurs when a hydrogen atom is bonded to a strongly electronegative atom or an atom with a lone pair of electrons. आता हायड्रोजन बॉन्डिंग कुठे दिसते आपल्याला पहा. आता जेव्हा एखादा हायड्रोजन ॲटम स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, फ्लोरीन असेल, यांच्यासोबत जेव्हा लिंक असेल ना, दुसरी गोष्ट स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनिगेटिव्ह किंवा ज्यांच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत अशा ॲटम सोबत लिंक असेल ना, तर काय होतं, हा हायड्रोजन ॲटम जो आहे मोर अँड मोर पॉझिटिव्ह आणि अदर एंड जे आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमचं मोर अँड मोर निगेटिव्ह, आणि म्हणून दिस हायड्रोजन ॲटम फॉर्म्स द ॲडिशनल बॉन्ड. It forms the additional bond with other atom, right? So that's why this is called as the hydrogen bonding. Hydrogen bonds are generally stronger than usual dipole-dipole and dispersion forces and weaker than true covalent or ionic bonds. Strong electronegative atoms that forms hydrogen bonds are nitrogen, oxygen and fluorine. Hydrogen bond is denoted by dotted lines like this. Now see, what is this? Types of hydrogen bond. So there are two types of hydrogen bond depending upon, now see, that is whether the bond is formed between two different molecules or two molecules, between two molecules or within the molecule. Hydrogen bond simple types are there: intermolecular hydrogen bonding and intramolecular hydrogen bonding. सिंपल आहे पहा. इंटरमॉलिक्युलर, इंटर बिटवीन टू मॉलिक्युल्स. लुक ॲट दिस. ए हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू लाईक और अनलाईक मॉलिक्युल्स, डझंट मॅटर पहा. परंतु दोन मॉलिक्युल्समध्ये आहे, मग ते दोन्ही मॉलिक्युल्स सेम असतील किंवा भिन्न असतील, डझंट मॅटर, पण दोन मॉलिक्युल्समध्ये पहा इंटरमॉलिक्युलर दोन मॉलिक्युल्स मध्ये असलेला हायड्रोजन बॉन्ड, आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड विच ऑकर्स विदिन वन सिंगल मॉलिक्यूल, विदिन ए मॉलिक्यूल पहा, रिप्रेझेंट द इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. तर अशा प्रकारे हायड्रोजन बॉन्डच्या दोन टाइप्स आहेत. आता इथे लक्षात येईल, तुमच्या लक्षात पहा, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड इन एच मध्ये पाहत. आता एच हा एक मॉलिक्यूल आहे, एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, एक इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, अशा पद्धतीनं डायपोल तयार होतं त्या ठिकाणी. आणि म्हणून आता हायड्रोजन फ्लोराईड लिक्विडमध्ये काय असतं पहा, एच एफ. आता सेम एच एफचे मॉलिक्युल्स हे एकत्रित कसे बांधले जातात पहा, मॉलिक्युल्स. आता हा तर कोव्हॅलंट बॉन्ड आहे आपल्याला माहिती आहे, हा कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला माहिती आहे, परंतु हा पोलार आहे हे माहिती आहे आपल्याला. पहा, हायड्रोजन बॉन्ड, व्हेन हायड्रोजन ॲटम इज लिंक्ड विथ the more electronegative atoms such as oxygen, fluorine, nitrogen, or the atom containing lone pair of electrons at that time, now this hydrogen atom is capable of forming a bond with the fluorine of the other molecule. HF दूसरा molecule, HF चा दूसरा molecule पहा, ही इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे दोन HF मॉलिक्युल्स मध्ये आहे. ओके, आता इथे पहा वॉटर मध्ये similar is the case in case of water. In case of water, the intermolecular hydrogen bonding is present like this. Look at this. हा हायड्रोजन ॲटम जो ऑक्सिजनला लिंक आहे, so it forms the bond with the oxygen atom of the other water molecule. अशा पद्धतीने एक इथे दाखवलेला आहे, किंवा अमोनियामध्ये ही बॉन्डिंग दिसते आपल्याला, दिस वन हायड्रोजन बॉन्ड. ओके, किंवा इथे हे सॉलिड बॉन्ड्स दाखवलेले आहेत, वॉटरमध्ये सॉलिड बॉन्डिंग कशा पद्धतीने होती ते दाखवलेलं आहे. ओके, देन इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन विदिन द मॉलिक्यूल आहे, इथिलीन ग्लायकॉल, इथे तुमच्या लक्षात येईल, इथिलीन विदिन द मॉलिक्यूल, त्याच मॉलिक्यूलमध्ये हे अशा प्रकारे हे ॲडिशनल बॉन्ड तयार करतो हायड्रोजन, है ना. ॲडिशनल बॉन्ड याला हायड्रोजन बॉन्ड म्हणतात. आता याचा परिणाम काय होतो, ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग
Now see, the boiling points are increases. Hydrogen bonding and boiling point. Due to the presence of hydrogen bonding, boiling points are high. For example, in water. Waterचं इथं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. वॉटरचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं पहा. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लिक्विड वॉटर कंटेन्स ए वास्ट 3-dimensional नेटवर्क ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स. या अशा हायड्रोजन बॉन्ड्स वॉटरमध्ये पाहायला मिळतात. सो दीज आर दी 3 types of now say intermolecular interactions. So अशा पद्धतीनं हे टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स हे फार महत्त्वाचे आहेत इन ऑर्डर टू अंडरस्टँड दी सॉलिड स्टेट ऑफ द 12th. आणि म्हणून हे व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक पहा, त्यानंतर तुम्हाला सॉलिड स्टेट कळायला सोपं जाईल. ओके, वी स्टॉप हिअर. थँक्यू.